तर विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घ्या अशी सुद्धा मागणी होऊ लागली आहे। कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोऱ्हेंना घेरले। नीलम गोऱ्हे यांना घेरून विरोधकांनी ही मागणी केली आहे। सध्या विधान परिषदेच्या सभापती पद हे रिक्त आहे आणि या पदासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या अशी मागणी विरोधकांनी केली आहे। सभापती महोदय 182 अन्वये हे निवड कशी लावायची सभापती महोदय ठरलेलं आहे। असं असताना हे सभापतीचं रिक्त पद आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे एक या सभागृहाच्या आयुष्यामध्ये कधी न घडलेली घटना ही आहे। सन्माननीय जयंतराव पाटील, नाही मी माझं पूर्ण होऊन दे थोडं। मी काय म्हणतो, हे सभागृह संविधानाप्रमाणे चालायला पाहिजे ना। हे म्हणजे आणि अंतिम हा निर्णय आपला आहे। माझी विनंती आहे आपल्याला, या सभापतीची निवड लावण्याचा ठराव मी मांडणार आहे। कोणाला नको आहे हे पण आम्हाला कळलं पाहिजे। हा प्रश्न हा विषय हा औचित्याचा किंवा कुठल्या लक्षवेधीचा नाही, या सभागृहाच्या विश्वासार्हतेचा आहे। या सभागृहाच्या कायद्याच्या घटनेच्या चौकटीतला हा विषय आहे आणि तो जर आम्हाला मांडायचा नसेल किंवा त्याच्यासाठी जर कुणाला काय वाटत असेल वेळ जातोय, जाऊ द्या, पूर्ण दिवस जाऊ द्या। 2-3 प्रश्न भाईंनी अगदी स्पष्टपणे विचारलेले आहेत आणि मी त्या गोष्टीला समर्थन देणार आहे। इतके वर्ष, इतके दिवस, इतके महिने हे पद खाली असताना आपल्या सचिवालयाने माननीय हे जे आहेत राज्यपाल यांना कळवलं का, याचं उत्तर आम्हाला तात्काळ हवं, आजच हवं। ती निवडणूक जाहीर करण्याची बैठक होऊन मला वाटतं 5-7 महिने झाले, तरी अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही। सभापती महोदया, यामध्ये आमची विनंती सभागृहाची आहे की काय प्रथा परंपरा आहे, किती वर्ष ही जागा रिक्त ठेवायची आणि भाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण या निवडणूक प्रोग्रामच्या संदर्भामध्ये राज्यपालांना असं आपण कळवलेलं आहे का, याचा खुलासा करावा। आणि हे सांगत असताना आमच्या प्राथमिक आमचा अधिकार आहे की सभापतीची जागा किती वर्ष, किती महिने रिक्त ठेवणार आहे। 3 सरकारचं असलेलं पक्षाचं सरकार आहे, कोणाला जागा देणार हा त्यांचा अधिकार आहे। कामकाज सल्लागार समितीमध्ये सुद्धा मी हा मुद्दा मांडला होता। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री होते की परिषदेचं सभापती निवडलं जावं, कोणाला निवडायचं हा तुमचा प्रश्न आहे। आणि मी तर म्हणतो खूप झालं तर आपण सगळ्यांशी चर्चा करून एकमताने निवडायला काही हरकत नाही, अशी पण आमची तयारी आहे सभापती महोदय, सर्वानुमते। असं काही वादाचं, बहुमताचं किंवा संघर्षाचं हा विषय नाही, त्यांचा विषय ना। त्यामुळं मला जे सगळ्या सभासदाची आणि सभागृहाची भावना आहे, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलता येत नाही, परंतु एक सभापतीची निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारचं एक सगळ्या सभागृहाची भूमिका आहे।